नमस्कार, मी विष्णू वजारडे तुम्हा सर्वांचे तुमच्या DJ मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. नेहमीसारखाच खूप काही शिकवून जाणारा एक संदेश फक्त तुमच्यासाठी. एक छोटीशी प्रेमकथा फक्त तुमच्यासाठी. एक प्रेमवेडी त्याच्यावर खूप प्रेम करायची. म्हणतात ना, शोधणाऱ्याला देवही मिळतो, तसंच हिनं त्याला शोधलं होतं. 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर तिनं त्याला मिळवलं होतं. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. तिचा जरा जास्तच होता जीव त्याच्यावर. पण काय करणार, दोघांची भेट होणे शक्य नव्हते, कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोनवर बोलणं तसं रोजच व्हायचं, पण भेट फक्त 6 महिन्याने होत असे. एक दिवस पूर्ण नूरच पालटतो. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात. हिला डॉक्टरकडून कळतं की मला कर्करोग झालाय आणि माझ्या हातात फक्त उरलेत 6 महिने. ही त्याला समजू देत नाही, कारण 6 महिन्यांनी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवशी हिला त्याला पाहायचं असतं. त्याचा वाढदिवसाला 4 दिवस बाकी असतात आणि हिला कळून चुकतं की आपली वेळ जवळ आली. ही मनात विचार करते की त्याच्या वाढदिवशी आपण ह्याला शेवटचं पाहायचं आणि मगच आपला प्राण सोडायचा. सतत 4 दिवस ही त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलवते जिथं त्यांची पहिली भेट झालेली होती. पण त्याच्या कॉलेजमध्ये फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असे तो तिला सांगत असतो. ही त्याला शेवटचं विचारते, तुला यायचंय का नाही. कसलाही विचार न करता तो तिला नाही सांगतो. वाढदिवसाचा दिवस उजाडतो. तिची वेळ जवळ आलेली असते. तिच्याकडे आता फक्त असतात 3 मिनिटं. ती त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तो तिला विचारतो, काय करतेस, आणि ही शेवटी एवढंच म्हणते, मी मृत्यूच्या दारी उभी. मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटचं पाहायचं म्हणून मनापासून खूप इच्छा होती रे माझी, पण तू नाही म्हणालास. जाता जाता तुझ्या मिठीमध्ये यायचं होतं, पण तुला भेटायचं नव्हतं. तेव्हा तर नाही, पण मला मेल्यावर तरी मिठीत घेशील ना रे. हा विचारतो काय झालं, आणि अचानक फोन कट होतो. हा तिच्या घरी येतो, पण वेळ निघून गेलेली असते. त्याला तिच्या आईकडून सर्व काही समजतं. हा जेव्हा तिला मिठीत घेऊन रडतो, तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो. तिच्या हातावर लिहिलेलं असतं, हे सोनू, नको रडूच रे, कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले. मला माफ कर. हिने ज्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं, त्याच ठिकाणी हा प्रेमवेडा फुलं घेऊन तिची वाट पाहत असतो. फक्त ह्याच आशेवर की ती कुणाच्या तरी रूपात येईल आणि त्याला मिठी मारेल. पण म्हणतात ना, डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही. थँक्यू. मित्रांनो, सोशल मीडियावरती खूपसे चांगले संदेश फिरत असतात, जे संदेश नकळत तुम्हाला खूप काही शिकवून जातात. असेच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. अर्थात याचे सारे श्रेय हे त्या संदेशाच्या लेखकाला जाते. जे लिखाण मी लिहिलेलं असेल किंवा ते लिहिणाऱ्या लेखकाचं नाव माहिती असेल तर त्यावेळी तसा स्पष्ट उल्लेख केला जाईल. धन्यवाद. रोज जोक शेअर करत असता, पण आज प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, DJ मराठी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. यामुळे मी असे नवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला ते मिळत राहतील.